नमस्कार मंडळी मी गणेश ठाकरे न्यूज आगरी चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. मंडळी 2025चा खरीपचा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केला जाणार आहे आणि जे काही कॅल्क्युलेटचा पीक विमा असेल तो दाखवण्याचं काम सुरू झालेलं आहे. शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम किती मिळणार आहे, कोणकोणत्या जिल्ह्यात पीक विम्याची रक्कम मिळणार आहे आणि त्या जिल्ह्याची यादी सुद्धा काही प्रमाणात उपलब्ध झालेली आहे. कोणकोणत्या जिल्ह्यात पीक विम्याची रक्कम दिली जाणार आहे, आपला जो काही पीक विमा असेल तो कोणत्या पिकाचा आपल्याला मिळणार आहे, कधीपर्यंत मिळणार आहे याची माहिती घेणारा हा व्हिडिओ. नक्की चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. मी गणेश ठाकरे स्वागत करतो आपलं न्यूज आगरी या यूट्यूब चॅनलवर. तर मंडळी, ज्या अर्थी शेतकरी अनेक दिवसापासून प्रतीक्षा करत होते 2025चा पीक विमा नेमका शेतकऱ्यांच्या खात्यावरती कधीपर्यंत जमा केला जाणार आणि अखेर त्याची माहिती राज्य सरकारच्या माध्यमातून पाठवण्यात आली होती, पीक विमा कंपनीच्या माध्यमातून पाठवण्यात आली होती, कृषी विभागाच्या माध्यमातून ती माहिती पाठवण्यात आली होती आणि जे काही तांत्रिक अडचणी असलेल्या पीक विमा कंपनीच्या पोर्टलच्या ह्या देखील दूर झालेल्या आहेत आणि अखेर जे काही कॅल्क्युलेटचा पीक विमा असेल तो शेतकऱ्यांना दाखवण्याचं काम सुरू झालेलं आहे. शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याची रक्कम दिली जाणार आहे. आता ज्या अर्थी शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे त्या अर्थी शेतकऱ्यांना यावर्षीचा पीक विमा हा उंबरवठा उत्पन्नावरती आधारित दिला जाणार आहे. यामध्ये आता बुलढाणा जिल्ह्यात सुद्धा पीक विम्याची रक्कम आपल्याला किती मंजूर आहे, त्या शेतकऱ्यांचा जो काही पीक विमा असेल तो कोणत्या पिकाचा मंजूर झालेला आहे हे देखील चालू झालेले आहे, ते आपल्याला पाहता येणार आहे. आपल्याला सोप्या पद्धतीने व्हॉट्सअपवरती सुद्धा पाहता येणार आहे. तो नंबर मी तुम्हाला कालही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिला होता आणि आजही तुम्हाला देणार आहे. त्याचबरोबर जे काही पीक विम्याची पोर्टलची माहिती आहे किंवा आपल्याला वेबसाईट आहे ती सुद्धा आपल्याला पाहता येणार आहे. PMFBY या पोर्टलवरती आपल्याला सुद्धा पीक विम्याची रक्कम दिसणार आहे. त्याचबरोबर अकोला जिल्ह्यात सुद्धा शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं आणि त्या देखील जिल्ह्यातील पीक विम्याचा रक्कम जी काही असेल ती कॅल्क्युलेटची रक्कम ही दाखवण्याचं काम सुरू झालेलं आहे, ती आपल्याला मोबाईलवरती पाहता येणार आहे. त्याचबरोबर वाशिम जिल्ह्यात सुद्धा शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं. वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम सुद्धा देण्यात आली होती आणि त्याच आधारे या वर्षीचा उंबरवठा उत्पन्ना आधारे पीक विम्याची रक्कम सुद्धा दिली जाणार आहे आणि कॅल्क्युलेटचा आपला पीक विमा हा किती मंजूर झालेला आहे हे देखील दाखविल्या जात आहे. त्याचबरोबर जालना जिल्ह्यात सुद्धा शेती पिकाचं नुकसान झालेलं आहे आणि त्या आधारे शेतकऱ्यांना जे काही पीक विमा असेल यावर्षीचा तो देखील दिला जाणार आहे आणि जी काही कॅल्क्युलेटची प्रक्रिया असेल ती दाखवण्याचं काम सुरू झालेलं आहे. हिंगोली जिल्ह्यात सुद्धा काही शेतकऱ्यांच्या माध्यमातून सांगण्यात आलं होतं की हिंगोली जिल्ह्यात पीक विम्याची रक्कम दिली जाणार नाही किंवा काही न्यूजच्या माध्यमातून सांगितलं होतं की या हिंगोली जिल्ह्यात पीक विम्याचा रक्कम शेतकऱ्यांना दिली जाणार नाही, परंतु पीक विम्याची रक्कम हिंगोली जिल्ह्यात सुद्धा दिली जाणार आहे आणि जी काही कॅल्क्युलेटची प्रक्रिया असेल ती कालपासून शेतकऱ्यांना काही मॅसेज सुद्धा आलेले. आपला जो काही पीक विमा असेल तो किती मंजूर झालेला आहे, जो काही पीक विम्याची रक्कम असेल ती कोणत्या पिकाची मंजूर झालेली आहे ही सगळी माहिती कालपासून दाखवण्याचं काम सुरू झालेलं आहे. अनेक शेतकऱ्यांना तसे मॅसेज सुद्धा आलेले आहेत आणि जर आपल्याला मॅसेज आला नसेल तर तुम्ही व्हॉट्सअपवरती बघू शकता. सातारा जिल्ह्यात सुद्धा पीक विम्याची रक्कम दाखवण्याचं काम सुरू झालेलं आहे. कॅल्क्युलेटचा जो काही पीक विमा असेल तो मंजूर होताना दिसत आहे. कोल्हापूर जिल्ह्यात सुद्धा पीक विम्याची रक्कम ही दाखवली जात आहे. कोल्हापूर जिल्ह्यात सुद्धा कॅल्क्युलेटचा पीक विमा हे दाखवण्याचं काम सुरू झालेलं आहे. बीड जिल्ह्यात सुद्धा पीक विम्याची रक्कम दाखवली जात आहे. बीड जिल्ह्यात सुद्धा पीक विम्याची रक्कम ही कॅल्क्युलेट होताना दिसत आहे. धाराशिव जिल्ह्यात सुद्धा कालही काही शेतकऱ्यांच्या माध्यमातून मेसेज आले होते की आम्हाला जे काही रक्कम असेल ती 70, 75 किंवा 175 अशा पद्धतीने काही कॅल्क्युलेटचा पीक विमा दाखवण्याचं काम सुरू झालेलं आहे. तर धाराशिव जिल्ह्यात सुद्धा पीक विम्याची रक्कम यावर्षीची दिली जाणार आहे. लातूर जिल्ह्यात सुद्धा पीक विम्याची रक्कम दिली जाणार आहे. परभणी जिल्ह्यात सुद्धा अतोनात शेती पिकाचं नुकसान झालं होतं, तर परभणी जिल्ह्यातील पीक विम्याची रक्कम सुद्धा दिली जाणार आहे आणि जे काही कॅल्क्युलेटचा पीक विमा असेल ते दाखवण्याचं काम सुरू झालेलं आहे. नांदेड जिल्ह्यात सुद्धा तशाच पद्धतीने नुकसान झालं होतं. नांदेड जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान झालं होतं आणि नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम सुद्धा देण्यात आली होती. त्याच आधारे उंबरवठा उत्पन्नाच्या आधारे जे काही मंडळ असतील ते मंडळ सुद्धा पात्र करण्यात आले होते आणि त्या मंडळाला पीक विम्याची रक्कम दिली जाणार आहे. जी काही कॅल्क्युलेटरचा पीक विमा असेल तो दाखवण्याचं काम सुरू झालेलं आहे. ती माहिती आपण आपल्या मोबाईलवरती पाहू शकता आणि अखेर जो काही पीक विम्याची प्रतीक्षा होती शेतकऱ्यांना ती आता पूर्णपणे संपलेली आहे आणि शेतकऱ्यांचा जो काही पीक विम्याचा मुहूर्त असेल तो सुद्धा घेतला जाणार आहे. तो मुहूर्त सुद्धा ठरला जाणार आहे. लवकरच त्याची तारीख किंवा जे काही पैशाची प्रक्रिया असेल ती आपल्या खात्यावरती जमा केली जाईल आणि या महिन्याच्या अखेरपर्यंत, मार्च महिन्याच्या अखेरपर्यंत पीक विम्याची रक्कम दिली जाईल किंवा चौथ्या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केली जाऊ शकते. अशा पद्धतीची माहिती
काही कृषी विभागाच्या माध्यमातून देण्यात आलेले आणि त्या आधारे शेतकऱ्यांचा कॅल्क्युलेटचा जो काही पीक विमा असेल तो कॅल्क्युलेट होताना दिसत आहे. आपली रक्कम दाखवण्याचं काम सुरू झालेले आहे. यामध्ये सोयाबीनचा पीक विमा आपल्याला दिला जाणार आहे. त्याचबरोबर उडीद असेल, मूग असेल या देखील पिकाचा पीक विमा दिला जाणार आहे. आणि यामध्ये तुरीचा आणि कपाशीचा पीक विमा काही दिवसांनी आपल्याला कॅल्क्युलेट झाल्यानंतर ते सुद्धा दाखवल्या जाणार आहे आणि त्यानंतर ती पैशाची रक्कम तुमच्या खात्यावरती जमा केली जाणार आहे. अशा पद्धतीने एक महत्त्वपूर्ण असं अपडेट होतं. नक्की चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका. जय शिवराय.